महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण तालुक्यातील जासई गावाजवळ दादरपाडा परिसरात बसस्टॉप जवळील एका भरावामध्ये मानवी कौट आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित भरावासाठी वापरण्यात आलेली माती व डेब्रिज कुठून आणण्यात आले तसेच कवटी येथे कशी आली याबाबत नागरिकांकडून सखोल चौकशी मागणी होत आहे. मुळात उरणमध्ये डेब्रिज कसा येतो, गावागावात कसा टाकला जातो याची माहिती घेऊया. मुंबईच्या जुन्या इमारतीच्या पाडकामातून निर्माण होणारे डेब्रिज हा उरण पनवेल परिसरात सिडको, वनविभाग, मँग्रोव्ह खाडी व मालकीच्या जागेवर व इतर ठिकाणी टाकला जातो. याचा उदाहरण म्हणजे उल्वे परिसरातील डेब्रिजचे डोंगर. अक्षरशः डेब्रिजचे ढिगाऱ्याचे डोंगर झाले, परंतु प्रशासन थातुरमातुर कारवाई करीत राहिले. जनतेचे आक्रोश आणि आमदारांनी अधिवेशनात प्रश्न मांडल्याने ही जागा मोकळी करण्यासाठी प्रशासनाने टेंडर काढले आहेत. परंतु ही जागा मोकळी करताना मूळ ठेकेदाराने काही स्थानिक पर्यावरण कंटकांना कामे दिली आहेत. हे पर्यावरण कंटक हा डेब्रिज उरण पनवेल हद्दीतील गावागावामध्ये टाकत आहे. म्हणजे आधी घाण करून द्यायची, पुन्हा तीच घाण काढण्यासाठी निविदा काढायची आणि हीच घाण विल्हेवाट लावण्यासाठी याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच वनविभागाची जागा, कांदळवन, गावठाण, खाडी, ब्रिजच्या खाली जमीन लेवल करण्यासाठी अशा ठिकाणी टाकून देत असल्याचे नागरिक बोलत आहेत. तसेच उरण पनवेलमध्ये रिडेव्हलपमेंटचे काम जोरात चालू आहे. त्या जुन्या इमारतीची घाण डेब्रिज अशाच पद्धतीने विल्हेवाट काही बिल्डर लॉबी करते. मग दादरपाडा परिसरात बसस्टॉप जवळील एका भरावामध्ये मानवी कवटी आढळून आली. ती कुठून आली याचा शोध पोलिसांसाठी कसोटीचे आहे. डेब्रिजच्या मुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका हा प्रश्न तर होताच, आता मानवी जीवितहानीचा प्रश्न सुद्धा यात जोडला गेला आहे. अवैधरित्या पेट्रोलची साठवणूक करून विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 बेलापूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 30 मे रोजी कोपरगाव परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी एका किराणा दुकानासह शेजारी शेडमध्ये तेजसिंग राठोड यांच्या ताब्यातून परवानगीशिवाय साठवून ठेवलेले 200 लिटर क्षमतेचे एक बॅरल, 160 लिटर पेट्रोल असलेले 4 ड्रम तसेच इतर पेट्रोल साठा आढळून आला. त्यानंतर सेक्टर 9 उल्वे येथील एका तात्पुरत्या शेडमध्ये तपासणी केली असता मंजूदेवी गुप्ता हिच्याकडे पेट्रोलने भरलेल्या प्रत्येकी 1 लिटरच्या 12 प्लॅस्टिक बाटल्या आढळून आल्या. हा साठाही पोलिसांनी जप्त केला. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून दोघांविरुद्ध उल्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 400हून अधिक लिटर पेट्रोलचा साठा जप्त झाल्याने हा पेट्रोल साठा नेमका कुठून आणण्यात आला, तो अधिकृत पेट्रोल पंपामधून खरेदी करण्यात आला होता की समुद्री मार्गाने तस्करी करून आणण्यात आला होता, याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अशा प्रकारे अवैधरित्या पेट्रोलची विक्री करणाऱ्या छोट्या दुकानदारापर्यंत हा साठा कोण पोचवत होता, त्यामागे मोठे पुरवठादार किंवा संघटित रॅकेट कार्यरत आहे का याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार उरण येथील करंजा आणि मोरा परिसरातील काही भागांमध्ये खुलेआम डिझेल व पेट्रोलची अवैध विक्री होत असल्याची चर्चा आहे. देशात विविध इंधनाशी संबंधित गैरव्यवहार उघडकीस येत असताना या भागातील अशा प्रकारे जाळे कार्यरत आहे का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नुकताच ठाणे परिसरात खाद्यतेलाच्या नावाखाली वाहतूक केल्या जाणाऱ्या 2 टँकरवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत मोक्का अंतर्गत गुन्हेगार सक्रिय तेल माफियांची नावे सुद्धा आली आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि उरण परिसर डिझेल पेट्रोलच्या अवैध साठवणूक व विक्रीसाठी हॉटस्पॉट बनत आहेत का याची चौकशी संबंधित यंत्रणांनी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. या प्रकरणातील संपूर्ण पुरवठा साखळी उघड करून संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. उरण तालुक्यातील संघर्षनगर मांगिरा येथील रहिवाशी अनुष्का सुरेश भागा हिची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे तसेच तिच्या कुटुंबियाचे RPI व ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड, खालिद शेख यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बहुसंख्येने संघर्षनगर येथील रहिवासी उपस्थित होते. अनुष्काने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या निवडीमुळे संघर्षनगर परिसरासह संपूर्ण समाजाचा गौरव वाढला असून अनेक युवक युवतींसाठी ही प्रेरणास्थान ठरणार आहे. म्यानमारचे राष्ट्रपती मिंग ऑंग हॉलैंग यांनी 2 जून रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीला भेट देऊन बंदराच्या आधुनिक सुविधा, कार्यपद्धती आणि विकास प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी JNPAचे अध्यक्ष गौरव दयाल यांच्यासह विविध विभाग प्रमुखांनी म्यानमारच्या राष्ट्रपती आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. भेटीदरम्यान शिष्टमंडळाला बंदर क्षेत्रातील मालवाहतूक हाताळणी, कंटेनर ऑपरेशन, कार्यक्षमता वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच बंदराच्या भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उरण तालुक्यातील कुमारी श्रद्धा रामराव निकम हिने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आयोजित दिनांक 28 ते 31 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्णपदके आणि 1 कांस्य पदक पटकावले आहे. श्रद्धाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आपल्या कौशल्याची चमक दाखवली आहे. श्रद्धा ही श्री स्केटिंग अकॅडमी उरण येथील खेळाडू असून तिच्या यशामागे प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. कठोर सराव, जिद्द आणि मार्गदर्शनामुळे श्रद्धाने हे यश संपादन केले असल्याची भावना व्यक्त होत आहे. उरण तालुक्यातील 8 विद्यार्थ्यांची आईस हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. हे खेळाडू देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये शिवांश तांडेल, वरदा आसरकर, अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील, सूरज करण, स्नेहा शेलके, शर्वणी मयेकर यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.